चिकन कलेजा पेटा कसं बनवायचं अगदी सोप्या पद्धतीने ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी हे पेटा घेतलेले आहेत, तर ते स्वच्छ त्याला जी चरबी वगैरे असते ती काढायची आहे आणि त्यानंतर आपण हे कट करून घेणार आहोत. तर पाहूया कशी कट करायची. तर इथे हे पेटा घेतलेला आहे, तर ह्याचे आपण 2-3 पीसेस करणार आहोत. तुम्हाला अर्धे अर्धे 2 पीसेस फक्त करायचे असले तरी काही हरकत नाही. मी 4-4 पीसेस केलेले आहेत. अशा प्रकारे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा कलेजा लवकर शिजते, कलेजा अशी मोठी ठेवायची आहे कारण ती लवकर शिजते, त्यामुळे त्याचप्रमाणे हे देखील आता काढायचं आहे. आणि ही कलेजा खूप मोठी आहे, त्याचे मी 2 फक्त पीसेस करणार आहे आणि ह्याचे 2 तुकडे करणार आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. धुतल्यानंतर कलेजा अलग ठेवायची आणि हा पेटा अलग ठेवायचा आहे. तर आज आपण कलेजा पेटा मसाला बनवणार आहोत. ह्या पेट्याला आमच्या समाजामध्ये टिटे असं देखील म्हणतात. तर हे लवकर शिजत नाही, त्यासाठी इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो लिंबूचा रसा ह्याला लावून घेतलेला आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे बनविण्यासाठी आपण साहित्य पाहूया. तर इथे मी 3-4 कलेजा घेतलेल्या आहेत आणि 2-3 पेटा घेतलेले आहेत, म्हणजे अर्धा किलो जवळजवळ आहे. त्याचप्रमाणे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. कांदे 3 मोठे बारीक चिरून घेतलेले आहेत. आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण घेतलेलं आहे. तर ही डिश लवकर बनविण्यासाठी इथे मी कुकरचा वापर केलेला आहे. गॅसवर कुकर ठेवलेला आहे. फक्त 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा टीस्पून जिरे घालायचं आहे. जिरे छान फुललं पाहिजे. जिरे फुलल्यानंतर आपण हा बारीक चिरलेला कांदा जो आहे तो घालायचा आहे आणि चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गॅस मीडियम केलेली आहे. कांदा लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा आपण जास्त लालसर करायचा नाही, तर थोडासा रंग बदलेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. कुकरचं झाकण ठेवून मी हे 2 मिनटं आता शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हा टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर हा पेटा जो असतो तो लवकर शिजत नाही, त्यासाठी हा कांदा आणि टोमॅटो घातला आहे त्यावरच आपण हा पेटा घालायचा आहे. कलेजा आत्ता घालायची नाही आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्या कांद्यावरती आपण 3-4 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तर ह्यावर मी कुकरचं झाकण दिलेलं आहे. गॅस कमी करायची आहे आणि अगदी मंद आचेवरती हे आपण 4-5 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. आता आपण मसाले घालणार आहोत. पाव टीस्पून हळद पावडर घालायची आहे. 1 टीस्पून भरून बॉटल मसाला, तुमच्याकडे जो मिक्स मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. जिरे पावडर 1 टीस्पून आणि धना पावडर 1 टीस्पून भरून घातलेली आहे आणि चांगलं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस एकदम मंद आचेवरती आहे. कुकरमध्ये शिजवल्यामुळे आपला पेटा लवकर शिजतो, तेल देखील कमी लागते आणि झटपट ही रेसिपी तयार होते. तर आता आपण ही कलेजा घालायची आहे. मोठे पीसेसच ठेवायचे आहेत कारण ती शिजल्यानंतर ती एकदम मॅश होऊ शकते. तर ही सुद्धा चांगलं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. सगळे मसाला त्याला लागला पाहिजे. ह्या कलेजा पेटाच्या आमच्या 3 रेसिपीज आहेत. तर लवकरच मी तुम्हाला दुसऱ्या 2 रेसिपी दाखवणार आहे. कलेजा घातल्यानंतर अलगदच चमच्याने व्यवस्थित फिरवायचं आहे. तर त्यामध्ये आपण हे मोठे 3 चमचे आता पाणी घालायचं आहे. 3-4 चमचे तुम्ही घालू शकता. खूप जास्त पाणी घालायचं नाही. तुम्हाला जर जास्त असं मसाला जास्त पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त घालू शकता. 1 टीस्पून भरून गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि सगळं व्यवस्थित आता मिक्स करायचं आहे. अलगद मिक्स करायचं आहे. त्यानंतर झाकण लावायचं आहे आणि स्लो टू मीडियम गॅसवरती फक्त 10 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद केलेली आहे आणि झाकण असंच ठेवायचं आहे. त्यानंतर 5 मिनिटांनी आपण हे आता झाकण काढूया आणि पाहूया. छान मस्त असा आपला हा कलेजा पेटा रेडी झालेला आहे. मसाला भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप टेस्टी लागतो आणि खूप झटपट अशी ही रेसिपी होते. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपली कलेजा पेटा रेडी आहे.